नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सीईओ सुहास गाडे यांचा सिरोंचा तालुक्याचा दौरा, बामणी ते झिगाणूर परिसरातील विकास कामांची पाहणी। यात आमचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार यांचा सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 17 जुलै रोजी सिरोंचा तालुक्यातील बामणी ते झिगाणूर परिसराचा दौरा करून विविध शासकीय योजनांची आणि विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या कामांची तपासणी केली। प्रत्येक गावात ग्रामस्थांशी संवाद साधून शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व इतर विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व समस्या सीईओंसमोर मांडल्या। त्यावर तुमच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन सीईओ सुहास गाडे यांनी दिले। या दौऱ्यात शेख साहेब, गटविकास अधिकारी कस्तुरे, शिक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच निलिमाताई मडावी, उपसरपंच शेखर गणारुपू, उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कारेजी मडावी, समाजसेवक रामचंद्र कुमरी, प्रतिष्ठित नागरिक श्रीयाजी मडावी, रामा मडावी, राकेश गावडे, ग्रामसेवक दामोदर सिडाम, सुरेश आणकरी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आनंद कमटम, सहमुख्याध्यापक शिक्षक गोवर्धनगिरी देशू तसेच इतर शिक्षक व ग्रामस्थित उपस्थित होते। सीईओंच्या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। पाणी नाही सर, कारण ते ऍक्च्युली आम्हाला स्टेजिंग रॅकची गरज आहे। स्टेजिंग रॅक असल्यामुळे तो तुरंतमध्ये आपण करता येतो। मग तुम्ही सगळेच घेता का लोकडीला? नाही सर, तुझं एवढे त्यांनी सरांनी जेवढे रेफर केले कधी काम केलं? कोणी केलं? पाणी नाही लागत पाहिजे, सगळंच केलं असेल ना? सर, जेवढं निघत होते फोटो तेवढं आम्ही काढला। याच्यातून ते निघते सर, जेवढं याच्यातून पाणी नाही, इथं मागे पण खोली आहे ना, इथे यायला नाही पाहिजे पाणी, वॉटरप्रूफिंग झालं पाहिजे। पाण्याची टाकी कुठे? इथे या असं पाणी वॉटरप्रूफिंग करताना तसं घ्यायला पाहिजे होतं ना। हा कोण कॉन्ट्रॅक्टर साफसफाई करायला साठलेली आहे। डस्टिंग व्हायला नाव होते की नाही? घरची योजना नाही बोर आहे। कुटुंब आहे सर, 4 आत्मा आहे सर, 2 वीज आहे सर। बाकीचं इथं म्हणले 2 पांडव
मालमध्ये सर म्हणजे पाणी करतच नाही इकडे. माल म्हणजे हा जो चौकातला एरिया आहे ना सर, इकडनं इकडे माल येतो सर. बरं, जेव्हापासून योजना आहे सुरुवातीपासून एकदा पण चालू नाही झाली. सर आता मला 6 महिने झाले सर योजनेचं. मी आल्यापासून तर आपण योजना चालवत आहोत, पण संपूर्ण गावाला पाणी पाहिजे तेवढं पुरत नाही सर. आणि फक्त 2 दिवस चालू केले तुझं. तर एकदा पण नाही चालू झाली. फक्त दाखवण्यासाठी 2 दिवस चालू केलं. बस तेव्हापासून पाणी पितो. कोण आहे जलसुरक्षा? कधीपासून आहे तुझी जलसुरक्षा? पूर्ण योजना कधी चालली? योजना म्हणजे नाही चालू. काही वाढत पोचला तर पण काही पण वॉल चालू बंद करणं अपेक्षित आहे. तसं केल्यानंतर पण जात नाही. नाही जात. कारण असं तर अपेक्षित नाही की एका चोळी सगळीकडे पाणी जाईल. नाही टाकीत पाणी चढतं पूर्ण भरते. भरते सर. एक अर्धा तास नंतर पूर्ण संपणारच नाही. जेवढी टाकीत एक वाढायला पोहोचते तेवढं. हा, मग त्या वाढचा वाढ बंद करून दुसऱ्या वाढला पाणी जात तसं नाही. जाते सर. काही वाढायला जाते सर. इकडेच्या एरियामध्ये आता नाही जात. आता चढतच नाही. तिकडे लिंगापूर टोळामध्ये पण नाही चढत. साईडकडे वाल बांध काढून पण तिकडे सोडला तर नाही चढत. एक पण नाही आहे. मग आता अशी अजून किती घरांचे पाणी चढत नाही? किती नाही, आता लिंगापूर टोला समजा टंचाईमध्ये केला तर बाकी उरतात किती? तुम्ही आजच्या दिवस म्हणताय, तुम्ही म्हणताय कधीच पाणी येत नाही. काय नेमका विषय काय? टाकीपर्यंत पाणी पोचत आहे सर. घराला पाणी जातं का? हो सर, जात आहे पण कसं आहे म्हणजे किती पाहिजे घरांना पाणी जातं? जवळपास दुसरीकडे एक वाडात पूर्ण पोचत आहे सर. एका वार्डात पोहोचते. एकूण किती वार्ड? प्रत्येक वार्डमध्ये जवळपास 30 एकर आहे सर. गावात एकूण घरं किती आहे? किती घरांना पाणी जातं? आपण दिनानुसार राहायचं सर. असं सर दुसरं नाही आहे. आम्ही काय आहे, म्हणजे पूर्ण सांगितलं सर. म्हणजे बाकी काही पाणीच जात नाही सर. आम्ही प्रयत्न केले सर. म्हणजे जसं टेकडी भागात आहे, म्हणजे लिंगापुरा टोला आहे, तिकडे मुद्दाम पाणी जात नाही. दिवसभर माल आहे, तिकडे पण पाणी जात नाही सर. वैयक्तिक बोर आहे सर. 100 ते 250 पर्यंत बोर आहे सर. म्हणजे कोणा काही घरगुती नाही सर. मालमध्ये सगळ्यांकडे विहीर आहे सर. अभियानमध्ये 20% झाले सर. मग कशी चालणार आहे? आणि तो खड्डा कुठं आहे जे प्रत्येक वेळी न्यूज येते ती? तिकडे असं म्हणजे गाव आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.